16 डिसेंबर 1971 भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही देशांच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस। याच दिवशी भारतानं पाकिस्तानला 13 दिवस सुरू असलेल्या युद्धात मात दिली। पाकिस्तानची प्रचंड नाचक्की झाली आणि स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती सुद्धा। बांगलादेशच्या निर्मितीला 52 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्या 2 दिवस आधी एक बातमी आली। पुण्यातल्या नारायणगावमधून 7 बांगलादेशी घुसखोरांना अटक, एक जण फरार। काही दिवसांपूर्वी एनआयएनं ठाण्यापासून जवळच असलेल्या पडघा बोरिवलीमधून 15 जणांना अटक केली होती। त्यातला एक जण इसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूलचा मास्टरमाइंड होता। काही महिन्यांआधी पुणे पोलिसांनी पुणे शहरात 2 दहशतवाद्यांना अटक केली होती आणि या गोष्टी ताज्या असतानाच बातमी आली ती नारायणगावमध्ये दहशतवाद विरोधी पथकाला बांगलादेशी घुसखोर सापडल्याची। नारायणगाव पुण्यापासून 2 तासाच्या आणि ओझरपासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर असलेली टोमॅटो उत्पादनासाठी ओळखली जाणारी मोठी बाजारपेठ। गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश ते अगदी ओडिशामधले व्यापारी सुद्धा टोमॅटो खरेदीसाठी नारायणगावमध्येच येतात। पण हेच नारायणगाव लोकांच्या चर्चेत आणि तपास यंत्रणांच्या रडारवर आलं ते बांगलादेशी घुसखोरांमुळे। पण नारायणगावसारख्या ठिकाणी हे लोक का आले, कसे आले आणि या बांगलादेशी घुसखोरांना पकडलं कसं गेलं, संपूर्ण स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। नारायणगावच्या उत्तरेला कोल्हेमळा नावाचा एक भाग आहे। हा भाग ओळखला जातो नारायणगावचं कन्स्ट्रक्शन हब म्हणून। इथं बांधकाम व्यवसायासाठी लागणारं सगळं सामान मिळतं। दाट वस्तीच्या या भागात अनेक बांधकाम मजूरही राहतात। नारायणगावमध्ये कुठंही बांधकाम होणार असलं की सामान घेण्यापासून कामासाठी मजुरांना बोलवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी कोल्हेमळ्यात घडतात। या कोल्हेमळ्यात अनेक परप्रांतीय मजूर राहतात। बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड ते अगदी पश्चिम बंगालमधून आलेले। याच कोल्हेमळ्यात 8 बांगलादेशी नागरिक राहायला होते। त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड होतं, रेशन कार्ड होतं। शासनाच्या योजनांचा लाभ घेता यावा म्हणून त्यांनी मजूर म्हणून नोंदही केली होती। एका बिल्डरकडे हे 8 जण कामाला होते। त्यांच्याकडे असलेली कागदपत्र, मजूर म्हणून नोंदणी आणि कोल्हेमळ्यात मोठ्या संख्येने असलेले परप्रांतीय नागरिक यामुळे त्यांच्यावर संशय येण्याची शक्यता अगदीच कमी होती। पण मागच्या काही दिवसात पोलिसांसोबतच एनआयए आणि एटीएसची पथकं महाराष्ट्रात प्रचंड ऍक्टिव्ह झाली होती। पुणे आणि पडघा बोरिवलीनंतर ठिकठिकाणी चौकशी सत्र सुरू होती। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार कोंढव्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत एटीएसला एक टिप मिळाली। नारायणगावमध्ये बेकायदेशीरपणे भारतात घुसलेले बांगलादेशी नागरिक राहत आहेत अशी। पोलिसांनी ही टीप हलक्यात घेण्याचा प्रश्नच नव्हता, कारण याआधी 2011 आणि 2015 मध्ये नारायणगावमधून बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती। 2011 मध्ये एटीएसला अशीच टीप मिळाली होती ज्याच्या जोरावर वारुळवाडीत राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं होतं। तर 2015 मध्ये मुक्ताबाई मंदिराजवळ राहणाऱ्या 2 बांगलादेशी तरुणांना नारायणगावमधून पोलिसांनी अटक केली होती। या दोन्ही प्रकरणातले तरुण नारायणगावमधल्या वेगवेगळ्या बिल्डर्सकडे कामाला होते। पण हे लोक बांगलादेशमधून भारतात कसे येतात आणि नारायणगावच का निवडतात, तर बांगलादेशमधून भारतात येण्याची एक पद्धत मागच्या अनेक वर्षांपासून फॉलो केली जाते। बांगलादेश आणि भारत दोन्ही देशाच्या बॉर्डरजवळ काही एजंट कार्यरत आहेत, जे बांगलादेशमधल्या लोकांना 10 ते 15 हजार रुपयांच्या बदल्यात कोणत्याही कागदपत्रांशिवाय बॉर्डर पार करण्यासाठी मदत करतात। त्यांच्या मदतीने ते भारतात येतात आणि मग स्थानिक पुढाऱ्यांची आणि एजंट लोकांची मदत घेऊन रहिवासी दाखला मिळवतात। मग बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड पासून मतदार यादीत नाव घुसवण्यापर्यंत त्याची मजल जाते आणि याच कागदपत्रांच्या जोरावर भारतातली ठिकाणं ते बदलत राहतात। नारायणगावला पसंती देण्याचं कारण म्हणजे इथं बांधकाम मजुरांना मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे। ओझर, जुन्नर, पुणे या भागात इथे मजूर जातात। बांधकामाचं सामान पोचवलं जातं, त्यामुळे इथं रोजगाराची संधी असते। स्थानिक पत्रकार असेही सांगतात की भारतातल्या मजुरांपेक्षा हे मजूर पैसे कमी घेतात। त्यांनी काम सोडण्याचा किंवा सुट्टी घेण्याचा प्रश्न नसतो। मग त्यांना काम मिळत राहतं आणि साहजिकच नारायणगावमध्ये येणारा बांगलादेशी लोकांचा लोंढा वाढत राहतो। आता बघू सध्या घडलेलं प्रकरण। एटीएसला बांगलादेशी घुसखोर शिरल्याची टीप मिळाली, तशी त्यांनी चौकशीला सुरुवात केली। स्थानिक पोलिसांच्या मदतीनं संशयित लोकांना रडारवर घेण्याचं, त्यांना ट्रॅक करण्याचं काम सुरू झालं। मग आला गुरुवार 14 डिसेंबरचा दिवस। नारायणगावमध्ये एटीएसची टीम पोहोचली। नारायणगाव पोलिसही ऍक्टिव्ह झाले होते।
दोन्ही पथकांनी मिळून एक टीम बनवली आणि नारायणगावमध्ये धाड सत्र सुरू झालं. काही दिवसांपूर्वी जे पडघा बोरिवलीमध्ये घडलं तशीच परिस्थिती नारायणगावमध्ये तयार झाली. ही टीम प्रचंड वेगाने हालचाल करत होती आणि अशाच एका धाडीत त्यांना सापडला मेहबूल नजरून शेख, बांगलादेशमधून भारतात बेकायदेशीरपणे आलेला आणि बेकायदेशीरपणे राहणारा तरुण. पोलिसांनी मेहबूलच्या मुसक्या आवळल्या, त्याची चौकशी करायला सुरुवात केली. त्याच्यासोबत आणखी कोण नारायणगावमध्ये आलं याची माहिती काढली आणि पुन्हा एकदा धाड सत्र सुरू झालं. आता टीमच्या हातात माहिती होती, धाड सक्सेसफुल झाली. या टीमच्या हाती लागले आणखी 6 जण. राणा जमात अली मंडल, गफूर राजेब अली शेख, आलमगीर जमात अली मंडल, शालो मुफ्तफिजूर मंडल, अफजल हमीबुल खान, कबीर मुज्जाम ही त्यांची नावं. पोलिसांनी त्यांना अटक केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. लगेच त्यांची चौकशी सुरू झाली, पण या सगळ्यात जमात अली वायत अली मंडल हा आरोपी फरार झाला. या 7 आरोपींच्या प्राथमिक चौकशीत हे सगळे नारायणगावमध्ये एका बिल्डरकडे कामाला होते हे स्पष्ट झालं. पण महत्त्वाचा प्रश्न उरला, तो म्हणजे सगळे नारायणगावमध्ये इतक्या निर्धास्तपणे राहत कसे काय होते ते. या 7ही आरोपींकडे पोलिसांना आधार कार्ड सापडलं. त्यांनी याआधी नारायणगाव ग्रामपंचायतीकडून रहिवासी दाखला घेतला आणि मग त्यावरून आधार कार्ड काढलं अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली. पण यापेक्षा टेन्शन वाढवणारी दुसरी गोष्ट तपासात समोर आली. ती म्हणजे मेहबूल नजरून शेख, राणा जमात अली मंडल, गफूर राजबाली शेख, कबीर मुज्जाम मुल्ला या 4 आरोपींची नावं नारायणगावच्या मतदार यादीतही नोंदवली गेली होती. हे सगळे नारायणगावमध्ये भाड्यानं फ्लॅट घेऊन राहत होते. म्हणजेच नियमानुसार फ्लॅट मालकानं भाडे कराराची प्रत पोलीस स्टेशनमध्ये नेणं बंधनकारक होतं. पण ते घडलंच नाही आणि 8 बांगलादेशी नागरिक नारायणगावसारख्या ठिकाणी मागचे काही महिने आणि कदाचित काही वर्ष निर्धास्तपणे राहत होते. या प्रकरणात भाड्यानं घर देणारा घरमालक, कामाला ठेवणारा बिल्डर यांची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. फरार असलेल्या 8व्या आरोपीला पकडायचा पोलिसांचा प्रयत्न आहे, पण दुसऱ्या बाजूला सगळ्याच परप्रांतीय मजुरांचीही कसून चौकशी होतीये. हे बांगलादेशी नागरिक कुणाच्या संपर्कात होते याची माहिती काढली जाते. कारण मागच्या 15 वर्षात बांगलादेशी घुसखोर सापडण्याची ही नारायणगावमधली 3री वेळ आहे. घुसखोर न सापडलेल्या वेळा किती असतील याचं टेन्शन आहेच. या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी पाहत रहा बोलभिडू.